छान आहे मूर्ती. नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? तर मी चालली आहे माझ्या मैत्रिणीकडे डोंबोलीला गणपतीसाठी. 2 मैत्रिणी माझ्या डोंबोलीला राहतात, तर त्यांच्या घरी गणपती असतो, तर मी त्यांच्या घरी चालली आहे मैत्रिणीकडे. तर आता मी स्टेशनला आली आहे. आता डोंबोली ट्रेनला डोंबोली ट्रेन मी सोडली, कारण का खूपच गर्दी होती. मला वाटत नव्हतं मला चढायला मिळेल. सोडली, आता कल्याण लागली. आता बघ, फायनली मी डोंबोली स्टेशनला उतरली. खूप गर्दी होती. काय बघतोय रे? पाऊस बघतो का माणसं बघतो? हा बघा, माझ्या मागणा येतोय. कारण प्राण्यांना कळतं कोण प्रेम लावणार आहे, कोण मारणार आहे. बिचाराला माझ्या बॅगमध्ये आज बिस्किट नाही नेमकं. फायनली मी मैत्रिणीच्या घरी आली आणि मैत्रिणीची व्हिडिओ काढणार. हा बाप्पा दाखव, बाप्पा. गणपती बाप्पा, चुकला आपला माफ कर आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि सगळ्यांना भरभराटीने जाऊया. गणपती बाप्पा मोरया. बाया काय करते? बाया म्हणते. ही बघा माझ्या मैत्रिणीची मुलगी रुई. हाय बोल. तू बोल. वाट बघवती ना माझी? कशी वाट बघवती सांग मला. बोल. लांबून डोळे ताणून बोल. हा, डोळे ताणून तेच ती करते. मग्न आहे मोबाईल मध्ये मग्न आहे. चला, बालमैत्रीण आहे ही माझी. ती लहान आहे माझ्यापेक्षा, मी मोठी आहे, पण आम्ही एका बिल्डिंग मध्येच. तर मी या मैत्रिणीच्या घरी आली, पाया पडली आणि आता जेवायला बसले, कारण खूप भूक लागली होती. आणि नंतर लक्षात झालं, मी तुम्हाला जेवणच नाही दाखवलं काय काय बनवलंय. खूप छान. नाही जेवणी, पोट उपाशी ठेवून आली आहे. खूप छान जेवण आहे. हे बघा, भात डाळ, पण भात बघा केवढा वाढला. शेरभर भात वाढला तिच्या वहिनीने. आणि मटार पनीरची भाजी आहे, वडी आहे, लोणचं, चपाती तर मी अर्धी खाली, कारण खूपच भूक लागली होती. आणि ही भेंडीची भाजी आहे, गावच्या सारखी केली, एकदम बारीक चिरून. खूप छान आहे. बघा, सर्व संपवलं, एकदम चाटून पुसून खाल्लं. ही लोणच्याची फोड आहे, ती पण चाटून पुसून खाली. जास्त आंबट्या पण ठेवून दिली. खूप भात वाढला होता, खूप जेवण. हा माझ्या मैत्रिणीचा भाऊ बाळा, म्हणजे हेमंत, आणि त्याचा मुलगा. वाटत नाही ना? बघा, मी छोटीशी वाटते त्याच्यासाठी. आणि हा त्याचा मुलगा मंथन. हाय कर मंथन. हा माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे. ह्याला आम्ही लहानपणी सांभाळलं. एकदम खूप छोटा होता, म्हणजे असं पाण्यात म्हणतात ना तसा होता तो. आता तो मोठा शेंबडा होता. कपडे त्याला घालावे लागायचे. नको. चला, मैत्रिणीकडे भरपूर पोटभर जेवली, खूप जाम जेवली बाबा. आणि आता इथून निघते, अजून दुसऱ्या मैत्रिणीकडे जायचं आहे. तर चला, ह्याला करूया आता बाय बाय. रुई, बाय बाय. पुढच्या वर्षी भेटू. भिजा असं वाटतं मस्त पैकी, पण काय करणार, दुसरीकडे जायचं आहे ना, कपडे भिजतील. आणि ही माझी बालमैत्रीण, तुम्हाला दाखवलं ना जवळ, बालमैत्रीण, पण ती बाल आहे, मी मोठी आहे. दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी आली आहे मी, आणि ती कुठे बाहेर गेली आहे. पोरगा एकटाच होता घरी. हा माझ्या मैत्रिणीचा निधी मैत्रीण, तिचं नाव निधी. तिचा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. खूप छान आहे. लाईटीचा प्रकाश इथे ना प्रॉब्लेम आहे, डिम लाईट होते काहीतरी, त्यामुळे ना प्रकाश. हां, आता मस्त लाईट भेटते. खूप छान आहे. आणि माऊने सगळं घर भरलेलं आहे. माऊ, हे बघा, माऊची गँग आली. हा कोण रे? ही आहे का ती? खूप सुंदर माऊ आहेत. बघा 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 बघ रे, बघ इकडे बघ, असं छान छान. हा बघ, इकडं एक बाहेर आहे. हा बघ, इकडे एक आहे. हा बघ, झोपला आहे. गाडी खाली आहे, खुर्ची खाली आहे. गाडी खाली नाही, खुर्ची खाली आहे. पिल्लं कोणा झाली? अच्छा, हिला म्हणजे ठेव नको हात लावू, लहान आहे खूप. मोबाईलची बॅटरी दाखव ना, टॉर्च पेटते नाहीची. एका पिल्लाचं अंगाचं. हे माऊला बाबू पण झाला. किती बाबू आहे? 1 2 3 आहे. तीन बाबू झाले. अरे बाबू बघा, निधीचा बाबू. निधी माऊ प्रेमी मधली
म्हणजे प्राणीप्रेमी आहे, माझ्यासारखीच रस्त्याच्या प्राण्यांना उचलायचं, त्यांना चांगलं करायचं, घरात त्यांना आश्रय द्यायचा, प्रेम द्यायचं, अशी ही माझी मैत्रीण. आणि हा तिचा हा चिमुकला बाळ. नाव सांगा तुझं, जोरात आवाज यायला नको. रस्त्यावरच मानली बोलली ना मी त्यांना. तर आता निघते, खूप उशीर झालाय ग काही. आजारी पडली का लगेच रडत बसतो. हा रडत बसतो आपण ना. प्राणी सगळे धुतो. प्राणी प्रेमी आहे, माऊ प्रेमी आहे, सगळं जीव आहे. मेन म्हणजे याच्या हृदयामध्ये दयाभाव आहे, म्हणून तो असा आहे. दयाभाव असणं हे लहानपासून मुलांच्या मनावर घालायला पाहिजे, तेव्हा हे सगळं शांतता होईल. प्राण्यांपासून ते घाबरतात ना मुलं, घाबरतात. कुत्रा आला, मांजर आले, हे आलं, ते घाबरत नाही. म्हणून दया पाहिजे लहानपणापासून. नाही आपण शिकवलं ना की ते शिकतात, है ना. हे बघा गौरीचं जागरण बघा. आज गौरीचं जागरण आहे. हे बघा काय करतात पोरं. हे बघा हावजी खेळत आहेत, हावजी. आणि मी आली फुगडे घालायला. काय बोलायचं या पोरांना? आ काय ग टिंकू? गौरीचं जागरण करतात हावजी खेळून. आणि आमच्या जमान्यात आम्ही फुगड्या घालायचो लहानपणी आवडीने. वा 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 वा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायलाच कोण नाही आहे. ही पोरं बाहेर हावजी खेळ. मस्त छान असं गौराई नटल्या आहेत, विराजमान झालेले आहेत माझ्या मैत्रिणीच्या घरी. पण फुगड्या घालायला कोणी नाही आहे. सगळे बरेच लोक शेजारी गावी गेले आहेत, त्याच्यामुळे कोणीच नाही, म्हणून मी आलेली आहे स्वागत करायला. अशी ही प्रथा आहे. काय बाबा जागा झाला जागा. सूप गेलं आणि परातीचा जमाना आलं. सुपाचा जमाना गेला आणि परातीचा जमाना आलं. नको राहा ना दोघींना करून आगोटा पागोटा काय स्टॉप करू. शूटिंग
देवटाला होणार नाही. आम्ही जागीच असतो. मामाने दिला मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या मामाने दिला मला सारंगी पेट्या बाई सारंगी ते बरोबर काकी तुमची मांजर वरती गेली. आणि आम्ही ना बऱ्याच जणांनी ड्रेस घालून आले, म्हणजे नक्की नव्हतं फुगडी घालायची एकत्र यायचं, कारण बरेच जण ऑफिसला जाणार आहेत महिला. त्याच्यामुळे ना अचानक आम्ही ड्रेस घालून, मी तर मैत्रिणीकडे गेली त्या ड्रेसवर आली आणि पण अचानक ड्रेस घालून आला. त्याच्यामुळे ड्रेसवरच गेला आम्ही, कारण आता साडी कुठे घालायचं म्हणून कंटाळा गेला. आणि आता नंतर फुगड्या घालते बोलत होत्या साडी घातलीचं बरं आलं असतं, तर पुढच्या वेळी नक्की आम्ही साडी घालून व्हिडिओ करू. हां चला, आता फुगड्या घालून सगळे जमले आहेत. जागा अपुरी होती आणि महिलांची पण कमतरता खूप होती, बरेच लोक गावी गेले आणि जागा अपुरी असल्यामुळे एवढ्या फुगड्या घालून आल्या. जसं आम्हाला आलं तसं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला, फुगड्या घालण्याचा प्रयत्न केला. आता व्हिडिओचा शेवट करते. खूप मजा आली, तर आता घरी जातो. खूप वाजलेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.
आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा माझा बोका बघा, पाठ सोडत नाही माझी, फुगडी घालायला पण आला. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय. बोल तरी.